नमस्कार, मी अमोल परचुरे घेऊन आलोय मेट्रोमीटर। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही मुजरा करतोय भारतातल्या युवा शक्तीला। सुरुवातीला मेट्रोमीटरच्या हेडलाईन्स पाहूयात। आजच्या स्पर्धेच्या भन्नाट वेगवान जगात आपल्या माणसांसाठी वेळ देता येत नाही अशी कुणाकुणाची तक्रार असते, पण वेगळी वाट शोधणाऱ्या एका तरुणाला आपली नोकरी करिअर सांभाळून हवा तितका वेळ मिळतो, तोही फक्त माणसांसाठी नाही तर प्राण्यांसाठीही। या कुत्र्याबरोबर खेळणारा निलेश कोणत्याही प्राण्याबरोबर असाच तासनतास रमतो। त्यांच्याबरोबर घालवलेला दिवस त्याला सार्थकी लागल्यासारखा वाटतो। प्राण्यांची काळजी घेणं आणि त्यांच्यावर उपचार करणं हा त्याचा छंद आहे। आणि एक इन्सिडेंट झाला जेव्हा माझ्या लहान भावाबरोबर मी पतंग उडवत असताना एक इंजर्ड पिजन मिळालं आणि त्या पिजनला आम्हाला वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण तसं काय होऊ नाही शकलं। मग तेव्हा ठरवलं की ज्या कॉजमध्ये असं कोणी काम करत नाही ती कॉज निवडायची। या प्राणी पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी निलेशने 8 वर्षांपूर्वी पॉज म्हणजेच प्लॅनेट ॲनिमल अँड वेलफेअर सोसायटी या संस्थेची स्थापना केली। तेव्हापासून कधीही कुठेही एखादा प्राणी किंवा पक्षी जखमी झाला, त्याचा मृत्यू झाला तर पहिला फोन पॉजला येतो। माणसांकडून नेहमीच दुर्लक्षित होणारा कावळा पॉजला मात्र वर्ज्य नाहीये। या कावळ्याप्रमाणे निलेश वटवाघूळ आणि घुबड असे पक्षी आणि गाढव आणि डुक्कर असे प्राणी यांच्यावरही उपचार करतो आणि त्यांची काळजी घेतो। कोणताही पक्षी प्राणी जखमी झाला तर निलेश आधी त्याच्यावर प्राथमिक उपचार करतो। नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो आणि उपचार झाले की त्याला पुन्हा त्याच्या जागेवर नेऊन सोडतो। यासाठी त्याच्याकडे 2 ॲम्ब्युलन्स आहेत। त्याच्या या कामाला त्याच्या घरच्यांचाही पाठिंबा आहे। मी कधी प्राण्यांना माझ्या जवळही येऊ दिलेलं नाहीये, पण एकदम अचानक निलेश आणि निलेशचे प्राणी असे जवळ आले आणि त्यामुळे मग म्हणजे कम्फर्टेबल आहे आता। आणि आता प्राऊड फील होतं की एक माणूस प्राण्यांसाठी एवढं सगळं करतोय। इतरांपेक्षा वेगळा छंद जोपासणारा निलेश घर आणि नोकरी अगदी व्यवस्थित सांभाळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित राठोडसह रोहिणी गोसावी, IBN लोकमत, मुंबई। यानंतर मेट्रोमीटर मध्ये घेऊया एक ब्रेक। पहा फक्त IBN लोकमत।